आपला एक दुकानदार म्हणून आम्ही ज्यावेळेस आग्रह करीत असतो शेतकऱ्याला किंवा आपण सोयाबीन मध्ये जे शेंगा पोसण्याचं जे औषध आहे हे वापरलं पाहिजे. ह्याचं कारण हेच असतंय की शेंगा वरून खाली पोसत जात असतात आणि जसं जसं खाली खाली जाईल तसं तसं झाडातली ताकद कमी होती. मग त्या झाडामध्ये ताकद यावा ह्यासाठी ते औषधं असतात. तर मी तुम्हाला त्याचं दाखवून देतो की वरच्या शेंगा चांगल्या पोसतात, पण खाली खाली बुडाकडे जसं जसं तुम्ही जाता तस तसं सोयाबीनच्या शेंगा पोसत नाहीत. तर त्या खालच्या बुडातल्या ज्या शेंगा आहेत ह्या पण चांगल्या पोसाव्या ह्याच्यासाठी आपण फवारणीसाठी देत असतो. तर बघा हो का, वरची आपण एक शेंग मी तुम्हाला दाखवतो. आता हो का, ही शेंड्याची शेंग आहे, ही शेंड्यातली शेंग आहे. खालच्या शेंगा पोसण्याचं काम आणखीन पण चालू आहे, पण वरची शेंग इतकी मोठी झाली आणि खालच्या जे बुडातल्या जे शेंगा आहेत त्या काही काही शेंगा ज्या आहेत त्या एकदम पापड्या राहिल्या, त्याच्यामध्ये दाणे भरले नाहीत. बघा मी तुम्हाला दाखवून देतो खाली बुडातल्या शेंगा कशा राहतात. ह्या अशा काही गोष्टी होतात. हे आता सगळ्यात बुडातल्या शेंगा आहेत. आपण तुमच्या समोर झाडाचे त्या झाडाच्या तोड्यात आणि ह्या बुडातल्या शेंगा बघा आणि ही शेंड्याची शेंग बघा. ही शेंड्याची शेंग कशी आहे आणि ह्या बुडातल्या शेंगा बघा ती बारीक राहिल्या. तर ह्या शेंगा पोसल्या पाहिजेत म्हणून आपण सांगत असतो किंवा फवारणी करताना ह्याच्यामध्ये खालच्या बुडातल्या पण शेंगा पोसल्या पाहिजेत. त्याच्यामुळं झाडामध्ये ताकद येण्यासाठी हे शेंगा पोसण्याचे औषध आपण वापरले पाहिजे. तर त्याच्यामध्ये पुढचं जे आपले मुद्दे येणार आहेत फवारणीचा त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं क्लिअर करून देणार आहे. पण शेतकरी मित्रांनो, ह्या वर्षी जे आपण सोयाबीन पेरली आहे ही सोयाबीनची पेरणी थोडी वेगळ्या पद्धतीने आहे. 2 फूट बाय 10 इंच